नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढे येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की पार्थ आणि काव्याच्या नात्यामध्ये दुरावा पाहायला मिळणार आहे. तर काव्या ही तिच्या स्वप्नांकडे झेप घेतलेली असते, पण मात्र तिला कळते की ती प्रेग्नेंट आहे. तरी गुड न्यूज ऐकल्यानंतर घरातील सर्वजण खूपच आनंदात झालेले असतात. तर पार्थ बाबा होण्यासाठी आतुरतेने बाळाची वाट पाहू लागतो. तेव्हा काव्या आता पार्थला म्हणते की आपण सध्या बाळाचा विचार नको करायला, कारण जर आता बाळाचा विचार केला तर मी माझं स्वप्न कधीही पूर्ण करू शकणार नाही. मी आई बाळ संसार या सगळ्यांमध्ये गुंतून जाईल. त्यावेळेस पार्थला काव्याचा हा निर्णय आवडत नाही, पण काव्याचं मन दुखू नये यामुळे तो काव्याला काहीही बोलत नाही. तो म्हणतो की तुम्हाला जे योग्य वाटतंय तुम्ही तेच करा. पण कुठेतरी पार्थचं मन दुखवलेलं गेलेलं असतं. तर दुसरीकडे नंदिनीला खरंच आई व्हायचं असतं, पण मात्र तिला मातृत्व लाभलेलं नसतं. पण मात्र नंदिनी ही काव्यासाठी निस्वार्थपणे आनंदी झालेली असते. पण ज्यावेळेस आता नंदिनीला कळते की काव्याला बाळ नकोय, तेव्हा नंदिनी आता काव्याला रिक्वेस्ट करते की तू बाळाला जन्म दे. तू आई असली तरी मी बाळाचा सांभाळ करेल, म्हणजेच पार्थचंही मन दुखणार नाही आणि घरातले सर्वजण आनंदित होतील. काव्याही तिचं कलेक्टर व्हायचं स्वप्न पूर्ण करू शकणार का, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.